ढोल ताशांच्या गजरात शिवसेनेच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ। दिलीप चौरे व वसीम शेख यांच्या विजयासाठी शिवसैनिकांचा निर्धार। पिंपळनेर नगर परिषद पोटनिवडणूक 2026च्या रणधुमाळीत वार्ड क्रमांक 2 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप नीळकंठ चौरे आणि सौ वसीमा आबिद शेख यांच्या प्रचाराचा शुभारंभ ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या साक्षीने अत्यंत जल्लोषात करण्यात आला। नारळ फोडून रॅलीचे उद्घाटन होता संपूर्ण परिसर शिवसेना विजय असोच्या घोषणांनी दणाणून गेला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित होते। रॅलीत आमदार सौ मंजुळा गावी, शिवसेना गटनेते ज्ञानेश्वरजी एखंडे, विजय गांगुर्डे, संभाजी अहिरराव, प्रशांत पांडुरंग नेरकर, गणेश खैरनार, शोभाबाई सुभाष नेरकर, रेखा दिलीप सूर्यवंशी, भिकुबाई वसंत मालुसरे, कौसर याकूब खान, जगदीश ओझरकर यांच्यासह पांडुबापू चौधरी, संजय नेरकर, सुभाष चौधरी, बबलू नेरकर, प्रकाश सोनू पाटील, PS दादा, सतीश काका पाटील, विशाल सोनवणे, गुड्डू मालुसरे, याकूब मिर्झा, अल्ताफ आरके, उमेर पठाण, जेऊर जागीरदार, अब्रार शेख, सुरेश ठाकूर, देवेंद्र कोठावदे, दिलीप सूर्यवंशी, चंदू गवांदे, प्रशांत जगताप, ईश्वर इलायस, गुड्डू सूर्यवंशी, सुरेखा सूर्यवंशी, तौसिफ पठाण, सागर पान पाटील, सोहेल अण्णा, छोटू मनसुरी आणि श्रीनाथ अण्णा एखंडे या सर्व मान्यवरांची व असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता वार्ड क्रमांक 2 मधील निवडणुकीत शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा आता संपूर्ण शहरात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। पिंपळनेर नगर परिषद फेब्रुवारी 2024 मध्ये झाल्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये स्वायत्त संस्थेची निवडणूक म्हणून पिंपळनेर नगर परिषदेची निवडणूक डिक्लेअर झाली। निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर सगळं या पिंपळनेर नगरीमध्ये वार्ड वाईज सगळी रचना होऊन सगळ्या गोष्टी परिपूर्णपणे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झाल्या। त्या पद्धतीने वार्ड क्रमांक 2चं देखील उमेदवार दिलीप नीळकंठ चौरे आणि वसीमा आबिद शेख हे उमेदवार त्यावेळेला देखील आमच्याकडनं फॉर्म भरून ते फॉर्म परिपूर्णपणे म्हणजे स्वीकृत झाले आणि त्यामध्ये प्रचाराला सुरुवात झाली। परंतु त्यामध्येच या वार्डातल्या एक उमेदवारांचं निधन झालं। 2 नंबर वार्डाच्या एका उमेदवाराचं निधन झालं आणि त्यामुळे ही निवडणूक स्थगित झाली। आणि ती निवडणूक स्थगित झाल्यानंतर त्या निवडणुकीची आता मे मध्ये ही तारीख डिक्लेअर झाली आणि मे मध्ये हे इलेक्शन आता मे 2026 मध्ये हे निवडणुकीचे सुरू झालेले आहे। आणि आता 20 जून 2026 हे वार्ड क्रमांक 2चं मतदान आहे। आणि म्हणून या ठिकाणी पुण्याच्या आमचे जे आधीचे जे उमेदवार होते दिलीप नीळकंठ चौरे, वसीमा आबिद शेख हेच उमेदवार आम्ही पुन्हा या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दिले आणि त्यांचे परिपूर्ण फॉर्म असल्यामुळे ते उमेदवारांचे फॉर्म हे पूर्णपणे या ठिकाणी ग्राह्य होऊन ते या ठिकाणी स्वीकृत झाले। आणि म्हणून आज या ठिकाणी पिंपळनेरच्या नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये आज प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी श्रीफळ फोडून हनुमान मंदिराजवळ श्रीफळ वाढवून या वार्डातले ज्येष्ठ जे पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत सर्व शिवसैनिक सर्व उपस्थित होऊन या ठिकाणी प्रचार रॅलीची सुरुवात केली। आणि संपूर्ण वार्ड क्रमांक 2 मध्ये शिवसेनेच्या वतीनं पूर्णपणे प्रभागामध्ये प्रचार रॅली काढून आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमदार महोदय देखील आणि सर्व नगरसेवक जे आमच्या पिंपळनेर नगर परिषदेचे 9 नगरसेवक आणि एक स्वीकृत असे 10 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहून आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक बांधवांनी या ठिकाणी अतिशय जोरात अशी प्रचार रॅली काढली। आणि म्हणून आम्ही पिंपळनेरच्या वार्ड क्रमांक 2च्या सगळ्या मतदार राजाला ही विनंती करतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं पिंपळनेरचा विकास करायचा असेल तर शिवसेनेचे आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री तसा नगर विकास मंत्री हे एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत। त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी हे सर्व काम आम्ही या ठिकाणी सर्व वार्डांमध्ये 1 ते 10 वार्डांमध्ये हे काम पिंपळनेर नगर परिषदेमध्ये जोरात सुरू आहे। आणि म्हणून आम्ही 2 नंबरच्या वार्डमध्ये देखील अतिशय रस्ते, गटारी, लाईट, पाणी ह्या सगळ्या दृष्टीने या ठिकाणी कामं सुरू आहेत। कारण ते जवळपास या ठिकाणी सर्व कामांना मंजुरी घेऊन आलेलो आहोत आणि नगर विकास मंत्री माननीय
आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला ती मंजुरी दिलेली आहे. अध्यादेशाकडून या ठिकाणी कामं सुरू आहेत. म्हणून आम्ही सर्व 2 नंबर वार्डच्या सर्व मतदार राजांना विनंती करतो की आपला विकासाचा ध्यास हा धनुष्यबाणाचं निशाण हेच आहे. शिवसेनेचा हात हा विकासाचा हात आहे. म्हणूनच या ठिकाणी आम्ही सर्व मतदार राजांना विनंती करतो की या ठिकाणी आमचे जे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत यांना आपण प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्या. आणि हे मतदान आपल्या वार्डाचा विकास करायचा असेल, पिंपळनेर नगर परिषदेचा सर्व वार्डाचा विकास करायचा असेल तर आपल्याला एकनाथ शिंदे साहेब हे खंबीर आहेत आणि त्यांच्याकडेच नगर विकास खातं असल्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये पुन्हा या पिंपळनेरचं नंदनवन करायचं आहे, विकास करायचा आहे. आणि म्हणून मतदाराला आम्ही आव्हान करतो, त्यांना विनंती करतो की हे दोन्ही उमेदवार वार्ड क्रमांक 2चे शिवसेनेचे उमेदवार यांना आपण रोज मताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मतदाराला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि येत्या 20 तारखेला 20 जूनला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. आणि त्या मतदानाला आपण आपला मतदानाचा हक्क बजावा. राष्ट्रीय काम आहे ते आपण करावं आणि या ठिकाणी पिंपळनेर नगर परिषदेच्या विकासाला आपण साथ द्यावी, दोन्ही उमेदवार निवडून द्यावं असं मी या मतदाराला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.